शिवसेनेचा आरोप परभणी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार। परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राजकीय वाद निर्माण झालाय। शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले। उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्याचे पूर्वी ठरले होते, मात्र ऐनवेळी निर्णय बदलून ते पद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले असा दावा त्यांनी केलाय। या घडामोडींमुळे शिवसेना नाराज झाली असून निषेध म्हणून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। या प्रकरणामुळे जिल्हा परिषद राजकारणात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पुढील राजकीय समीकरणांवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। महायुतीचा निर्णय जाहीर केला होता आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब यांनी काल जाहीर केलं होतं। आमचा नेता किंवा आम्हाला कुणाला विश्वासात न घेता जाहीर केलेला निर्णय होता आणि कालपर्यंत तो निर्णय होता। पण आज आम्हाला स्वतः पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, कालपासून आमचे जिल्हा प्रमुख सईद खान, विशाल कदम आणि आनंदराव भरोसे आणि माझ्या टचमध्ये होत्या। आत्ता आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो आणि आम्ही आमचा निरोप दिला की शिवसेनेला उपाध्यक्षपद तुम्ही ठरल्याप्रमाणे द्या आणि एक सभापतीपद द्या, आम्ही सांगून आलो। पण आम्हाला असं सांगण्यात आलं की भाजपचा अध्यक्ष उपाध्यक्ष राजेश विटेकर यांचा सक्का भाऊ हा उपाध्यक्ष होणार असं सांगण्यात आलं। म्हणून आम्ही तातडीने पत्रकार परिषद बोलवली आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही बहिष्कार टाकलेला। ते प्रयत्न आम्ही नव्हते केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे या जिल्ह्यातले एकमेव आमदार आहेत राजेश विटेकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन, रत्नाकर गुट्टे सुद्धा त्यांच्यासोबत होते, या लोकांनी पुढाकार घेऊन उबाटा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं संख्याबळ एकत्रित केलं आणि शिवसेनेचं संख्याबळ मिळून अध्यक्ष शिवसेनेचा करतो असं आम्हाला सांगितलं। कारण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी यांच्यात आतमध्ये कुरबुरी आहे, आतमध्ये त्यांचं जमत नाही, म्हणून भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून शिवसेनेचा जिल्हा अध्यक्ष करायचं त्यांचं ठरलेलं होतं, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत होतो। मध्ये शिवसेना विरोधी बाकावर बसणार आलेले आदेश डावलले, आमच्या साहेबांना, शिंदे साहेबांना राष्ट्रवादीने बीजेपीने फसवलं हा आरोप मी करतोय। कारण शिवसेनेचा उपनेता संपर्क प्रमुख म्हणून मी आरोप करतोय, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणून आरोप करतोय। तिन्ही जिल्हा प्रमुख आहेत आमचे पदाधिकारी, त्यांच्या साक्षीने सांगतोय। पहिला खंजीर खुपसण्याचं पाप केलं असं तर राजेश विटेकर म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार, त्यांनी आमच्या पाठीत पहिला खंजीर खुपसला आणि भारतीय जनता पक्षावर पण माझा आरोप आहे की उपाध्यक्षपद देतो म्हटले आणि ऐन टायमाला नाही म्हणून सांगितलं। आनंदराव भरोसे माझ्या बाजूला बसलेत। महानगरपालिकेला त्यांना असंच खेळवत ठेवलं, युती करतो 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 म्हणून सांगितलं, ऐन टायमाला त्यांनी युती तोडून टाकली। सेकंड टाइम जिल्हा परिषदेला मी स्वतः होतो, मला सांगितलं, आमचा विशाल या ठिकाणी आम्हाला सांगितलं युती करतो, आपण युतीमध्ये लढू, ऐन टायमाला तसंच केलं आणि आता ही परिस्थिती उद्भवली। ते विचारा जाऊन का नाही करायची। 12-13 दिवस ते आमच्या सोबत राहिले, आमच्या वरिष्ठ लोकांच्या टचमध्ये राहिले, आमच्या नंदनवन बंगल्यावरती साहेबांना भेटायला गेले, मिटिंगा केल्या आणि ऐन टायमाला आम्हाला असा धोका दिला।